नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कव्हर करत आहोत JK टुडेचे फ्री व्हिडिओ कोर्स इन मराठीमध्ये. जे काही JK टुडेचे क्वेश्चन्स असतील ते आपण सर्व काही मराठीमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. तर हा आपला 7वा आणि 8वा सेट असेल आणि याच्यामध्ये आपण जे आहे ते एकूण 20 प्रश्न जे आहेत ते आपण बघणार आहोत. किती प्रश्न? 20 प्रश्न बघणार आहोत. म्हणजे या सिरीजमध्ये 7वा आणि 8वा सेट संपल्यानंतर तुमचे जवळपास 80 प्रश्न जे आहेत ते जानेवारी 2023 या महिन्याचे जे असतील ते पूर्ण होणार आहेत. ठीक आहे. आपण एक वर्षाचा जवळपास JK टुडे करंट अफेअर्स मराठीचे जे व्हिडिओ आहेत ते बनवणार आहोत. तर जानेवारी 2023 मध्ये जवळपास 80 प्रश्न तुमचं ह्या व्हिडिओ सोबतच पूर्ण होतील. जर याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच पण ते बघून घ्या. फार महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, सगळे व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घ्या. तर आता सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न बघा, फुटबॉल इतिहासात प्रथमच कोणत्या देशाने सामन्यात व्हाईट कार्ड जे आहे ते सुरू केलेलं आहे? म्हणजे काय प्रश्न आहे, फुटबॉल इतिहासामध्ये प्रथमच कुठल्या देशाने सामन्यामध्ये व्हाईट कार्ड जे आहे ते सुरू केलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पोर्तुगाल या देशानं फुटबॉल इतिहासामध्ये प्रथमच व्हाईट कार्ड जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर पोर्तुगालमधील बेनफिका आणि स्पोर्टिंग लिस्बन यांच्यातील महिला चषक उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रथमच पांढरे कार्ड जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. तर आता कोणामध्ये सामना झालेला होता? तर पोर्तुगालमधील बेनफिका आणि स्पोर्टिंग लिस्बन यांच्यातील महिला चषक उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये पहिलं प्रथमच पांढरं कार्ड जे आहे ते दाखवण्यात आलेलं होतं. तर खेळातील मूल्य सुधारण्यासाठी आणि हे कार्ड जे आहे ते पोर्तुगालनं सुरू केलं. हे पिवळे आणि लाल कार्डच्या विरुद्ध आहे, जे गैरवर्तनासाठी खेळाडूंना शिस्त लावण्यासाठी वापरलं जातं. तर हे जे व्हाईट कार्ड आहे हे पिवळं आणि लाल कार्ड जे आहे म्हणजे येलो आणि रेड कार्ड जे दाखवलं जातं त्याच्या विरुद्ध आहे, जे गैरवर्तनासाठी खेळाडूंना शिस्त लावण्यासाठी वापरलं जातं. कार्डचा नेमका उद्देश आणि परिणाम अद्याप तरी जाहीर झालेला नाही. आणि स्टँडमध्ये एक चाहता आजारी पडल्यावर दोन्ही संघातील वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांच्या हेतूबद्दल वैद्यकीय पथकांचे कौतुक म्हणून हे पांढरं कार्ड जे किंवा व्हाईट कार्ड जे आहे ते दाखवण्यात आलेलं होतं. तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या संस्थेने आपल्या उत्पादनांसाठी टॅग लाईन आणि ब्रँडिंग म्हणून नदीची नावे वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अपेडा या संस्थेनं आपल्या उत्पादनांसाठी टॅग लाईन आणि ब्रँडिंग म्हणून नदीची नावे वापरण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. तर कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच त्याला अपेडा म्हटलं जातं, यांनी भारतीय कृषी उत्पादनांसाठी टॅग लाईन आणि ब्रँडिंग म्हणून नदीची नावे वापरण्याचा प्रस्ताव जो आहे तो दिलेला आहे. अपेडा गंगा, ब्रह्मपुत्रा, कावेरी आणि गोदावरी नदींच्या खोऱ्यांमधून मिळू शकणारी कृषी उत्पादने ओळखत आहे. अपेडा कृषी निर्यातीचे नदीचे स्रोत अद्वितीय ओळखकर्ता म्हणून प्रदर्शित करणार आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, कोणते केंद्रीय मंत्रालय स्पर्धा दुरुस्ती विधेयक 2022 शी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अर्थ मंत्रालय जे आहे हे स्पर्धा दुरुस्ती विधेयक 2022 शी संबंधित आहे. तर अर्थ विषयक संसदीय स्थायी समितीने स्पर्धा दुरुस्ती विधेयक 2022 वर डिसेंबरमध्ये आपला अहवाल दिला. केंद्र सरकार स्पर्धा सुधारणा विधेयक 2022 मध्ये बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि हे विधेयक नियामक फ्रेमवर्कमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न करते आणि सेटलमेंट आणि वचनबद्धता आणि वर्धित उदारता तरतुदी यासारख्या जागतिक सर्वोत्तम पद्धती प्रस्तावित करते. तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षामध्ये ठेवून द्या. तर अर्थ मंत्रालय जे आहे हे अर्थ मंत्रालय जे आहे ते स्पर्धा दुरुस्ती विधेयक 2022 शी संबंधित आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया, कोणते राज्य वार्षिक संत्रा उत्सव साजरा करण्यासाठी ओळखले जाते? तर यापैकी कुठलं राज्य जे आहे हे वार्षिक संत्रा उत्सव साजरा करण्यासाठी ओळखलं जातं? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नागालँड जे राज्य आहे हे वार्षिक संत्रा उत्सव साजरा करण्यासाठी ओळखलं जातं. तर नागालँडमध्ये वार्षिक ऑरेंज फेस्टिवल 2023 ची तिसरी आवृत्ती कोहिमा जिल्ह्यातील रुसोमा गावात साजरी केली जाते, लक्षात ठेवायचं. तर नागालँडमधील कोहिमा जिल्ह्यातील या रुसोमा गावामध्ये हा वार्षिक ऑरेंज फेस्टिवल 2023 जो आहे हा साजरा केला गेला. तर संत्रा उत्पादकांची मेहनत ओळखून त्यांना बाजारपेठेशी जोडणे सुलभ करण्यासाठी या संत्रा महोत्सवाची किंवा ऑरेंज फेस्टिवलची संकल्पना जी आहे हे करण्यात आलेली आहे. कुठे साजरा केला जातो? तर तो नागालँडमध्ये साजरा केला जातो, निश्चितपणे लक्षात ठेवून द्या. पुढचा प्रश्न बघा, स्मारक मित्र योजना पर्यटन मंत्रालयाकडून कोणत्या मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आली? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सांस्कृतिक मंत्रालय. तर स्मारक मित्र योजना जी आहे हे पर्यटन मंत्रालयाकडून या सांस्कृतिक मंत्रालयाकडे जे आहे हे हस्तांतरित करण्यात आलेले आहे. तर स्मारक मित्र योजना पर्यटन मंत्रालयाकडून सांस्कृतिक मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आली. केंद्रीय सांस्कृतिक सचिवांनी घोषणा केली की सरकार लवकरच स्मारक मित्र योजनेची सुधारित आवृत्ती सुरू करेल, ज्या अंतर्गत 1000 ASI
स्मारकांच्या देखभालीसाठी सांस्कृतिक मंत्रालय खासगी उद्योगांची भागीदारी शोधेल. ठीक आहे, तर निश्चितपणे लक्षामध्ये ठेवून द्या, जे की स्मारक असतील तर त्यांच्या देखभालीसाठी सांस्कृतिक मंत्रालय खासगी उद्योगांची भागीदारी देखील करणार आहे. जवळपास अशी 1000 स्मारक असतील. ठीक आहे, तर निश्चितपणे लक्षात ठेवून घ्या. तर स्मारक मित्र योजना पर्यटन मंत्रालयाकडून या सांस्कृतिक मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. आधार, UPI, डिजिलॉकर, कोविन, GEM आणि GSTN सारख्या डिजिटल सोल्युशनच्या क्लस्टरचं नाव काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंडिया स्टॅक. लक्षामध्ये ठेवून घ्या. तर आधार, UPI, डिजिलॉकर, कोविन, जेम आणि GSTN सारख्या डिजिटल सोल्युशनच्या क्लस्टरचं नाव आहे इंडिया स्टॅक. तर इंडिया स्टॅक हा आधार, UPI, डिजिलॉकर, कोविन, GEM आणि GSTN सारख्या डिजिटल सोल्युशनचा एक बहुस्तरीय क्लस्टर आहे, ज्यांनी भारतातील डिजिटल परिवर्तनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. भारताच्या डिजिटल वस्तूंचा जगभरात व्यापक वापर सुनिश्चित करण्यासाठी नवी दिल्ली येथे पहिली इंडिया स्टॅक डेव्हलपर परिषद जी आहे ती आयोजित केली जाईल आणि पुढील महिन्यामध्ये अबुधाबी येथे होणाऱ्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023 मध्ये इंडिया स्टॅक हे फोकस क्षेत्रापैकी एक असणार आहे. तर निश्चितपणे लक्षामध्ये ठेवून घ्या. तर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023 कुठे होणार आहे? तर ती होणार आहे अबुधाबी या ठिकाणी. ठीक आहे, आणि भारताच्या डिजिटल वस्तूंचा जगभरात व्यापक वापर सुनिश्चित करण्यासाठी नवी दिल्ली या ठिकाणी पहिली इंडिया स्टॅक डेव्हलपर परिषद जी आहे हे आयोजित केली जाणार आहे. तर विचारलं तर हे सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. भारतातील इंटरनॅशनल क्राफ्ट समिटचे यजमान कोणते शहर आहे? भारतातील इंटरनॅशनल क्राफ्ट समिटचं यजमानपद जे आहे ते कोणतं शहर आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जयपूर. तर जयपूर जे आहे ते भारतातील इंटरनॅशनल क्राफ्ट समिटचं यजमान शहर आहे. तर ओडिशातील हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी राजस्थानातील जयपूर येथे 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय क्राफ्ट समिटचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आलं आणि 4 UN एजन्सी आणि 5 युनेस्को क्रिएटिव्ह सिटीजनी या कार्यक्रमासाठी जाजपूर जिल्हा प्रशासनासोबत भागीदारी देखील जी आहे ती केलेली आहे, ज्यात 15 देशांचे प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत. तर इथे लक्षात ठेवा जयपूर. ओके, तर निश्चितपणे हे प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर भारतातील इंटरनॅशनल क्राफ्ट समिटचे यजमान कुठलं शहर आहे? तर ते आहे जयपूर. हे तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या राज्याने कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना ड्रोन भाड्याने देण्याची योजना जी आहे ती सुरू केलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. तर या राजस्थान राज्यानं कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना ड्रोन भाड्याने देण्याची योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. तर राजस्थानने कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पिकावर रसायनांची फवारणी करण्यासाठी ड्रोन भाड्याने देण्याची योजना सुरू केलेली आहे. राज्य सरकारकडून 2 वर्षात सुमारे 1500 ड्रोन कस्टम हायरिंग सेंटर्सवरती उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि ड्रोन आधारित फवारणीसाठी कमी प्रमाणात पाणी आणि कीटकनाशके लागतात, त्यामुळे पाण्याची बचत होण्यासाठी मदत होते. तर निश्चितपणे याला प्रश्न लक्षात ठेवा. तर राजस्थान राज्याने कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना ड्रोन भाड्याने देण्याची योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. अलीकडेच रशियन राजदूताची हकालपट्टी करणारा एस्टोनिया हा कोणत्या प्रदेशामध्ये आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युरोपमध्ये आहे. तर अलीकडेच रशियन राजदूताची हकालपट्टी करणारी एस्टोनिया जो आहे हा युरोप प्रदेशामध्ये आहे. लक्षात ठेवा. तर एस्टोनिया हा बाल्टिक समुद्र आणि फिनलंडच्या आखाताच्या सीमेला लागून उत्तर युरोपमधील एक देश आहे. रशिया आणि एस्टोनियाने एकमेकांच्या देशातील राजदूतांना तत्परतेने बाहेर काढलेलं आहे आणि एस्टोनियाचे राजनैतिक प्रतिनिधित्व मॉस्कोमधील युरोपियन युनियन देशाच्या मिशनचे प्रमुख असलेल्या चार्ज डी अफेअर्स मध्ये औन्नत देखील जे आहे ते केले जाणार आहे. तर निश्चितपणे लक्षामध्ये ठेवून घ्या. तर एस्टोनिया जो आहे हा उत्तर युरोपमधला एक देश आहे आणि एस्टोनिया हा बाल्टिक समुद्र आणि फिनलंडच्या आखाताच्या सीमेला लागून असणारा उत्तर युरोपमधला हा देश आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे G20 चा भाग म्हणून बिझनेस 20 म्हणजे B20 संमेलनाचे यजमान हे कुठलं शहर आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गांधीनगर. ठीक आहे. तर G20 चा भाग म्हणून बिझनेस 20 संमेलनाचे यजमान जे आहे ते गांधीनगर आहे. तर भारताच्या G20 अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून गुजरातमधील गांधीनगर येथे व्यवसाय 20 किंवा बिझनेस 20 स्थापना बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि पहिल्या B20 संमेलनामध्ये 500हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यांनी अनेक पूर्ण सत्रांमध्ये हवामान बदल, शाश्वतता, डिजिटल परिवर्तन आणि आर्थिक समावेशासह विविध जागतिक मुद्द्यांवरती चर्चा देखील केलेली होती. तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी एलेना रायबाकिना कोणत्या देशाची आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कझाकिस्तान. तर ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी जी एलेना रायबाकिना आहे ही कझाकिस्तान या देशाची खेळाडू आहे. तर विम्बल्डन चॅम्पियन एलेना रायबाकिना
हिने अलीकडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्विटेकचा सरळ सेटमध्ये पराभव करून पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला. कझाकिस्तानच्या या खेळाडूने 6-4, 6-4 असा विजय मिळवून ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारलेली होती. रायबाकीने ही 2022ची कझाकिस्तानची विम्बल्डन विजेती आहे. तिने पोलंडच्या स्विटेकचा पराभव केलेला होता आणि फ्रेंच ओपन आणि शेवटच्या US ओपन मधील विजेतेपदांसह 3 वेळा ती प्रमुख विजेती आहे. तर निश्चितपणे लक्षात ठेवा, एलिना रायबेकना जे ती कझाकिस्तान या देशाची खेळाडू आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने भारतीय हॉकीवरील स्पोर्ट स्टारचे हॉकी अँड इंडिया अ गोल्डन लेगसी हे पुस्तक जे आहे ते प्रकाशित केलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिशा. तर ओडिशा या राज्यानं भारतीय हॉकीवरील स्पोर्ट स्टारचे हॉकी अँड इंडिया अ गोल्डन लेगसी पुस्तक जे आहे हे प्रकाशित केलेलं आहे. तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भारतीय हॉकीवरील स्पोर्ट स्टारच्या हॉकी अँड इंडिया अ गोल्डन लेगसी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. 1928 ते आतापर्यंतच्या 192 पृष्ठांच्या जुन्या आणि नवीन चित्रासह हे पुस्तक सामान्य लोकांसाठी आणि विशेषतः भारतीय खेळांच्या चाहत्यासाठी एक संग्राहक आवृत्ती आहे. ठीक आहे, तर निश्चितपणे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. वेल, डॉल्फिन आणि पॉर्पोइजसह सागरी सस्तन प्राण्यांच्या गटाचं नाव काय आहे? वेल, डॉल्फिन आणि पॉर्पोइजसह सागरी सस्तन प्राण्यांच्या गटाचं नाव काय? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिटेसियन. लक्षात ठेवा. तर बघा, सिटेसियन, वेल, डॉल्फिन आणि पॉर्पोइज समाविष्ट असलेला सागरी सस्तन प्राणी समूह सुमारे 50 दशलक्ष वर्षापूर्वी विकसित झाला. एका नवीन संशोधकांनी वेलला मोठ्या आकारात वाढू देणाऱ्या जनुकांचा खुलासा केलेला आहे. या 4 जनुकांनी मोठा आकार वाढवण्यात आणि कर्करोगाचा उच्च धोका आणि कमी पुनरुत्पादक उत्पादनासह प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी मदत देखील केलेली आहे. तर निश्चितपणे ह्या लक्षामध्ये ठेवून घ्या. सिटेसियन गट कोणाचा आहे? वेल, डॉल्फिन, पॉर्पोइज सागरी सस्तन प्राण्यांचा हा गट आहे, जो की 50 दशलक्ष वर्षापूर्वी विकसित झालेला होता. पुढचा प्रश्न बघूया. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना म्हणून नियुक्त केलेला वॅगनर गट जो आहे हा कोणत्या देशाचा आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रशिया. ठीक आहे, तर वॅगनर गट जो तो रशिया देशाशी संबंधित आहे. निश्चितपणे तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर US ट्रेझरी डिपार्टमेंटने रशियन भाडुत्री संघटना वॅगनर ग्रुपला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना म्हणून नियुक्त केलं. ते पुढील आठवड्यामध्ये समूह आणि जगभरातील त्याच्या समर्थ नेटवर्कवरती अतिरिक्त निर्बंध लादणार आहेत आणि अमेरिकेने रशिया ते उत्तर कोरियाला जाणाऱ्या रशियन रेल्वे गाड्यांचे नवीन अवर्गीकृत छायाचित्र देखील प्रसिद्ध केलेले आहेत. तर अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना म्हणून नियुक्त केलेला वॅगनर गट जो आहे हा रशिया देशाचा आहे. निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. युनेस्कोने या वर्षीचा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान. तर युनेस्कोने या वर्षीचा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन जो आहे हा अफगाणिस्तान देशातील मुली आणि महिलांना समर्पित केलेला आहे. तर युनेस्को 24 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त या वर्षीचा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन अफगाण मुली आणि महिलांना समर्पित करतो. युनेस्को न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. पहिली पॅनल चर्चा अफगाणिस्तानमधील मुली आणि महिलांच्या शिक्षणासाठी समर्पित असेल. युनेस्को त्यांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार त्वरित पुनर्संचयित करण्यासाठी आपल्या आव्हानाचे नूतनीकरण करेल आणि 2.5 दशलक्ष म्हणजे 80% शालेय वयाच्या अफगाण मुली आणि तरुणी ह्या सध्या शाळाबाह्य आहेत. म्हणजे 80% मुली शाळेमध्ये जात नाहीत अशा प्रकारचा याच्यामध्ये युनेस्कोचा एक अहवाल सांगतो. त्याच्यामुळे युनेस्कोनं या वर्षीचा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन जो आहे आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन हा अफगाणिस्तान देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला जातो. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन 24 जानेवारी लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. 2022 पर्यंत MGNREGS अंतर्गत प्रत्येक कुटुंब म्हणजे मनरेगा अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला रोजगाराचे सरासरी दिवस जे आहेत हे किती आहेत असा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 42. ठीक आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या. तर 2022 पर्यंत MGNREGS अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला हे रोजगाराचे सरासरी दिवस आहेत 42. तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंब पुरवल्या जाणाऱ्या रोजगारीचे सरासरी दिवस या आर्थिक वर्षात 5 वर्षांच्या निच्चांक पातळीवरती आहेत. तर जानेवारीपर्यंत प्रति कुटुंब प्रदान केलेल्या रोजगाराचे सरासरी दिवस जे होते ते 42 दिवस होते. तर 21-22 मध्ये 50 दिवस होते, 20-21 मध्ये 52 दिवस आणि 19-20 मध्ये 48 दिवस होते आणि 2018-19 मध्ये 51 दिवस होते. मात्र आता जे आहे ते 42 दिवस आहेत म्हणजे 5 वर्षाच्या एकदम निच्चांकी पातळीवरती हे दिवस जे आहेत ते गेलेले आहेत. या आर्थिक वर्षात योजनेअंतर्गत नोकऱ्यांच्या मागणीत देखील जी आहे ती घट झालेली आपल्याला दिसून येते. निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पंतप्रधान मोदींवरील BBC डॉक्युमेंटरी
कोणत्या नियमानुसार ब्लॉक करण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत. तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माहिती तंत्रज्ञान नियम 2021. तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं पंतप्रधान मोदींवरील BBC डॉक्युमेंटरी माहिती तंत्रज्ञान नियम 2021 नियमानुसार ब्लॉक करण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत. तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने युट्यूबवर इंडिया द मोदी प्रश्न किंवा द मोदी क्वेश्चन्स या BBC माहितीपटाचा पहिला भाग ब्लॉक करण्याचे निर्देश जे आहेत ते केलेले आहेत. व्हिडिओना जोडणारे 50हून अधिक ट्विट ही ब्लॉक करण्यास सांगितलेले आहे. YouTube आणि ट्विटरवर डॉक्युमेंटरी ब्लॉक करण्याचे निर्देश IT नियम 2021 अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून जारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. बातम्यांमध्ये दिसणारे शॅम्पेन जमातीचे लोक कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहेत? तर याचे करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंदमान आणि निकोबार बेटे. ठीक आहे. तर बातम्यांमध्ये दिसणारे शॅम्पेन जमातीचे लोक जे आहेत ते अंदमान निकोबार बेटे या प्रदेशातील आहेत. तर सुमारे 100 माजी नागरिक सेवकांचा समावेश असलेल्या घटनात्मक आचार गटाने ग्रेट निकोबार बेटावरील मेगा पायाभूत सुविधा प्रकल्पाचा निषेध करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलेलं आहे आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 130.75 चौरस किलोमीटरच्या वळणासाठी मंजुरी दिली. 72,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी ग्रेट निकोबार आयलँडमधील जंगल ज्यामध्ये ट्रान्सशिपमेंट पोर्ट विमानतळ पॉवर प्लांट ग्रीनफील्ड टाउनशिप यांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे अत्यंत असुरक्षित शॅम्पेन जमाती जी आहे ती विस्थापित होण्याचा धोका जो आहे तो वर्तवलेला आहे. तर अशा प्रकारे त्याच्यामुळे ही शॅम्पेन जमाती जी होती चर्चेमध्ये होती जे की अंदमान आणि निकोबार बेटामधील आहे. लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने 2000 तलावांचे नूतनीकरण करण्यासाठी आणि 2000हून अधिक पाझर तलाव बांधण्यासाठी जलसंधारण योजना जी आहे ही सुरू केलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झारखंड. तर झारखंड या राज्यांनी 2000 तलावांचं नूतनीकरण करण्यासाठी आणि 2000हून अधिक पाझर तलाव बांधण्यासाठी काय केलेलं आहे? जलसंधारण योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. तर झारखंड सरकारने गेल्या वर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी 467.32 कोटी रुपयांच्या खर्चासह जलसंधारण योजना जी आहे ती सुरू केलेली होती आणि या कार्यक्रमांतर्गत राज्यातील 24 जिल्ह्यातील सर्व ब्लॉकमध्ये 2133 तलावांचं नूतनीकरण आणि 2795 पाझर तलाव जे होते हे बांधण्यात येणार आहेत. तरी निश्चितपणे तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. कोणते राज्य कासव संवर्धन आणि पुनर्संवर्धन केंद्र स्थापन करणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू. तर तामिळनाडू हे जे राज्य आहे हे कासव संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र जे आहे ते स्थापन करणार आहे. तर तामिळनाडू सरकार चेन्नईमध्ये 6.30 कोटी रुपयांचे कासव संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र उभारणार आहे. गिंडी पार्क येथे कासव पूल शेड यासह सुविधा असलेले केंद्र जे आहे ते उभारण्यात येणार आहे. आजारी आणि जखमी कासवांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यापूर्वी ते तात्पुरते घर म्हणून देखील काम करणार आहे. तर तामिळनाडू हे जे राज्य आहे हे कासव संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र जे आहे ते उभारणार आहे. यासाठी 6.30 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. जे तामिळनाडूमध्ये गिंडी पार्क या ठिकाणी हे जे कासव संवर्धन पुनर्वसन केंद्र जे आहे ते स्थापन केलं जाणार आहे. निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तर अशा प्रकारचे एकूण 20 प्रश्न आहेत. समजा तुम्हाला आता JK टुडे PDF हवे असतील आणि MCQ ची प्रॅक्टिस बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तू 100% जॉईन करू शकता. तर जानेवारी ते मार्च 2023 याचे 150 रुपये चार्ज आहे. एप्रिल ते जून 150 आणि जुलै ते सप्टेंबर 150 आणि ऑक्टोबर ते डिसेंबर आपला ऑनगोईंग कोर्स जो आहे तो सुरू आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतील तर JK टुडेच्या PDF तुम्हाला मिळतील मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेल्या सगळ्या. ठीक आहे. पर मंथ आपण फक्त 50 रुपये याच्यामध्ये चार्ज घेतोय आणि जे क्वेश्चन्स तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून असतील त्याची तुम्हाला MCQ ची प्रॅक्टिस करण्यासाठी जे आहे ते मिळणार आहे. तर तुम्ही कसं याच्यामध्ये एनरोल करू शकता तर 9175004691@IKWIK हा UPI ID वापरून तुम्ही जे आहे ते एनरोल करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे हा तुमचा या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा 9175004691. त्या महिन्याच्या तुम्हाला PDF ज्या असतील ह्या तुम्हाला दिल्या जातील. तर जॉईन करताना तुम्ही अशा प्रकारे जॉईन करू शकता. जानेवारी ते मार्च 2023, एप्रिल ते जून 2023, जुलै ते सप्टेंबर 2023. ठीक आहे. PDF डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता आणि त्याची उजळणी देखील तुम्ही 100% करू शकता. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.